किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला रे माझ्या विठ्ठला रे माझ्या विठ्ठला रे. सदृढच नव्हे तर दिव्यांग बांधव देखील मोठ्या आदरानं आणि तितक्याच भक्तीनं जे आहे ते या पंढरपूरची वाट चालताना पाहायला मिळतात. आपल्या समेत संत सुरदास महाराज दिव्यांग पायीवारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला आढळून येताना पाहायला मिळते. सर्व बांधव जे आहेत ते हे पूर्णपणे दिव्यांग असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते. कुठून आलात आणि कसा तुमचा प्रवास झाला? आम्ही वाशिमवरून आलो आहेत. आमचा प्रवास फार आनंदामध्ये आणि सुखामध्ये झाला. विठ्ठल नामाच्या नामगजरामध्ये आम्ही पायी प्रवास करत असतो आणि त्या नामगजरामध्ये तहानभूक हरपून ऊन वारा पाऊस कुठल्याची पर्वा न करता आमचा सतत प्रवास चालू आहे. आम्ही 23 तारखेला पंढरपुरामध्ये पोहोचणार आहोत. बरं, कसं पण एकीकडे समाजामध्ये दिव्यांग म्हटलं की हेटाळणी केली जाते, कुठंतर नकारात्मक दृष्टिकोन असतो, मात्र इतकं सगळं सोडून देखील आपण मोठ्या आशेने पंढरपूरची वाट चालताय. या सर्व गोष्टीवर मात करून पंढरपूरला विठुरायाच्या चरणी पंढरपूरला विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठीच आम्ही हा ध्यास घेतलेला आहे आणि ते पूर्ण करणार आहोत. कोणासोबत ही वारी पार करताय तुम्ही? आमच्यासोबत 5 आमची काळजी घेणारे काळजीवाहू लोक आहेत. ती आमची चांगल्या प्रकारे काळजी घेतात आणि त्यांच्याच सहायतेने आम्ही चालतो आणि तेच विठ्ठल म्हणून आमच्यासोबत वाशिमपासून पंढरपूरपर्यंत साथ देत आहेत. दादा, काय सांगाल, कितवी वारी आहे ही आणि एक दिव्यांग असताना सुद्धा पंढरीची ओढ लागली? ही आमची वारी आहे, तिसरी आमची. आम्ही 3 वर्ष झाली वारी करतो आहे. बर. आणि वारी म्हणजे एक सुंदर अशी वारी आहे आमची. वारीमध्ये आम्हाला असं म्हणजे कोणी असं काही वाटत नाही की बा आम्ही अंध आहे आणि कसं जायचं काय करायचं हे आम्हाला तसं काहीही आमच्या मनात खंत नाही आहे. महाराज, काय सांगाल, एकीकडे दिव्यांग म्हटलं की समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक असतो, अशा पद्धतीमध्ये अनेक दिव्यांग बांधव घेऊन आपण पंढरीची वाट चालतो. दिव्यांग चालता वेळेचा त्रास होतो बाकीच्याला किंवा सांभाळायचं कसं कारण सांभाळणं फार कठीण आले. याला स्वतःहून काही करू शकत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाला एक माणूस लागते. त्या माणसामुळे ते माणूस भेटणं फार कठीण आहे. आज साधा आपण लेकरू सांभाळू शकत नाही, पण हा दिव्यांग सोबत नेणं म्हणजे फार कठीण आहे. तरीसुद्धा आम्हाला असा आनंद प्राप्त होतो की आपण जे सेवा करायलो ही पांडुरंगाची सेवा करायलो या उद्देशाने आम्ही पंढरीची वारी वाट चाल करत आहे. आपल्याकडे महिला देखील दिव्यांग आहेत. मावशी, किती वारी आहे? ही पहिलीच वारी आहे माझी. कसा अनुभव राहिला? अनुभव खूप छान राहिला. हां, ताई काय सांगाल, दीदी काय सांगाल, किती वारी आहे? आमची तिसरी वारी आहे. हां, कसा अनुभव कसा राहिला? आणि अनुभव खूप छान वाटते. पंढरपूरला जाताना पंढरपूरची वाट चालताना आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. माऊली, काय सांगाल, टाळ मृदुंग पण दिव्यांग आहात, अंध आहात, कुठं खंत आहे? तर रामकृष्ण हरी. आमची संत सुरदास महाराज दिव्यांग वाशिम ते पंढरपूर निघाले. दिव्यांग म्हणजे पंढरपूरला जाताना आणि विठ्ठलाचे नामस्मरण करताना आम्ही दिव्यांग आहो, आम्ही कसं जायचं याचा विचार म्हणजे आम्ही कधीच करत नाही. कारण आम्ही जरी पाहू शकत नसलो पांडुरंगाला तरी पांडुरंग आमच्याकडे पाहतो, याचा आम्हाला खूप आनंद आहे. पांडुरंग पाहिल काय तुम्हाला? बिलकुल पाहिल. पाहिलच की. बर महाराज, म्हणजे पाहतोच आहे सध्या सुद्धा. बर पांडुरंग आम्हाला पाहतो अशा भावना. तर काय सांगाल, किती वर्षापासून ही वारी तुम्ही घडवताय सगळ्या? आमची ही संत सुरदास महाराज दिव्यांग वारी आहे. रोज मुलं हे 10 ते 12 किलोमीटर, काही ठिकाणी 15 किलोमीटर हा आमचा रूट आहे. आता हे 32वा दिवस आहे. आमचा 450 किलोमीटरचा प्रवास हे आम्ही 40 दिवसात पूर्ण करतो. 23 तारखेला आम्ही पांडुरंगाला भेटणार आहोत आणि हे दरवर्षी मुलं जात असतात. आम्ही हे सर्व नियोजन करताना 1 महिना पहिलेच पूर्ण तयारी करतात. अतिशय उत्कृष्ट त्यांना आनंद होतो की यावर्षीसुद्धा आम्हाला पंढरपुराला जाते आहे. गावागावात आमचे मुक्काम असतात, स्वागत असते, सर्व ते पाहून ते मुलं भारावून जातात. कारण की अंध म्हटलं की आत्तापर्यंत सगळेजण मंदिराच्या बाहेर बसणारेच अंध म्हणून गणती करतात, पण आमचे हे अंध तसे नाहीत. हे सगळे उच्च शिक्षित आहेत, म्हणजे संगीतमध्ये MA झालेले आहेत, नेट झालेले आहेत, विशारद आहेत, उच्च शिक्षित आहेत, सगळे ग्रॅज्युएशनच्या वरचे संगीत क्षेत्रातले उत्कृष्ट आहेत. आमचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा बी सुद्धा आहे आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन आमचे मुलं वेगवेगळ्या भाषेतील गाणे म्हणून सुद्धा कार्यक्रम सादर करतात. ते होते संत सुरदास महाराजांचा दिव्यांग वारी सोहळा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.